संसार असेल किंवा परमार्थ असेल, संसारातही काय खोटं जास्त चालते की नाही? खोट्याचा भावभाव होते की नाही? खरं सांगा. आणि जे खरे असतात ते खरं चालतच नाही. धंदा करताना 99% मला सांगा उद्योग धंदे करणारे खोटं बोलतात की नाही? त्याच्याशिवाय धंदाच होत नाही, व्यवसायच होत नाही. खोटं बोलावंच लागतं. घरामध्ये बी सगळंच मला सांगा, संसारामध्ये कुटुंबामध्ये सगळेच खरं बोलतात का सांगा बरं? आणि सगळ्यांनी जर खरं बोललं असतं तर घर घर राहिलं असतं का? धिंगाणाच. खोट्याला जास्त वाहवा होते. हे कलियुगाचे सूत्र आहेत. आणि सत्याला मात्र या ठिकाणी सत्य सत्य असते, परंतु त्याला दीर्घकाळ लागतो, वेळ लागतो. सांगण्याचा संदर्भ या ठिकाणी की परमतत्व शिव असा आहे, ती सगळ्यात जवळ करण्यासारखा, आपलंस करण्यासारखा, नातं जोडण्यासारखा, प्रेम करण्यासारखा फक्त भगवान शिव. माणसावर केले गेलेलं प्रेम हे स्वार्थापोटी असतं. ते कधी ना कधी आपल्याला या ठिकाणी अधोगतीला नेतं, समाप्त करतं, दुःख देतं, त्रास देतं. परंतु भगवान शिवाशी केलेलं प्रेम हे सदैव आपल्याला आनंदच देतं, आपल्याला समाधान सुखच देतं. कारण परमेश्वर सुखरूप आहे, आनंद रूप आहे. परमेश्वर दुःख रूप नाही आहे. म्हणून परमेश्वराजवळ जे आहे स्वरूपता ती आपल्याला प्रदान करतो. परमेश्वर आनंद रूप आहे. परमेश्वराशी प्रेम करण्यासाठी परमेश्वर समजून घ्यावा लागतो. मग भगवान शिवाशी आपल्याला नातं जोडायचंय. बरं, का जोडायचं नातं? कशासाठी जोडायचं? प्रश्न आहेत की नाही? संसारात कंटाळा आला म्हणून परमेश्वरासंग नातं जोडायचंय का? बरं, कंटाळा आला संसारात, संसार सोडून जाणार आहे का आपण देवाकडं? का जोडायचं नातं? का तर संसारात वावरत असताना माझं या ठिकाणी कल्याण होणार नाही, माझं आत्महित साध्य होणार नाही, माझा आत्मविकास होणार नाही. तो केवळ करणारा देव आहे, भगवान शिव आहे. आणि त्याला शरण गेल्याशिवाय या ठिकाणी आत्मविकास होणार नाही, आत्मकल्याण होणार नाही. मग हे